श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वामींचे 11 गुरुवार व्रत कसे करावे, त्याचं उद्यापन कसं करायचं आणि गुरुवारी एकादशी आणि अमावस्या असेल तर मग पूजा कशी करायची आणि जर गुरुवार करताना मासिक पाळी मध्येच आली तर मग गुरुवार कसे करायचे, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणूनच मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, स्वामींचं 11 गुरुवार व्रत हे नेहमी असं समजायचं की ते एखाद्या मागणीसाठी नाही, तर स्वतःला आतून स्थिर करण्यासाठी असतं. आयुष्यात अडचणी येतात तेव्हा आपण लगेच देवाकडे धाव घेतो, पण स्वामी समर्थ असे गुरुदेव आहेत की ते आधी आपल्या मनाची परीक्षा घेतात. तुला खरंच माझ्यावर विश्वास आहे का, हा प्रश्न हे व्रत आपल्याला हळूहळूच विचारत राहतं. म्हणूनच हे व्रत सुरू करण्याआधी मन ठाम असणं फार गरजेचं आहे. एकदा ठरवलं की आता सलग 11 गुरुवार स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करायचं, मग त्यात अर्धवटपणा चालत नाही. मंडळी, आता आपण बघूया की हे व्रत कोणत्या गुरुवारपासनं सुरू करायचं. तर मंडळी, हे व्रत कोणत्याही गुरुवारी सुरू करता येतं. फार मोठा मुहूर्त, पंचांगाची घाई गडबड नाही, कारण स्वामीसाठी वेळेचा नाही तर भक्तीचा मुहूर्त महत्त्वाचा असतो. तरी मनाला समाधान हवं असेल तर शुक्ल पक्षातील गुरुवार निवडला तर चांगलीच गोष्ट होईल. एकदा सुरुवात केली की सलग 11 गुरुवार पूर्ण करायचे. मंडळी, मध्ये एखादा गुरुवार चुकला, विसर झाला किंवा दुर्लक्ष झालं असं होऊन चालणार नाही. तुम्हाला सलग 11 गुरुवार पूर्ण करायचे आहे, कारण स्वामी समर्थ सातत्य शिकवतात. अधुरी गोष्ट त्यांना पटत नाही. मंडळी, आता आपण बघूया की या 11 गुरुवारच्या व्रताचं उपवास कसं करायचं. गुरुवार व्रत म्हणजे उपाशी राहणं असं कधीच समजू नये. स्वामी कधीही आपल्या भक्ताला त्रास देत नाही. शरीर साथ देत असेल तर तुम्ही फळाहार करू शकता, दूध घेता येते किंवा एक वेळ साधं सात्विक जेवण तुम्हाला करता येते. खरा उपवास म्हणजेच मनाचा असतो. मंडळी, जर तुम्हाला फळाहार किंवा दूध यावरनं होत नसेल तर तुम्ही साबुदाणा खिचडी, भगर सकाळी हे खाऊन त्यानंतर तुम्ही संध्याकाळी सात्विक जेवण करू शकता. या 11 गुरुवारात तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे की आज चिडायचं नाही, गरज नसताना वादात पडायचं नाही, कोणाचं वाईट बोलायचं नाही, कारण स्वामींना फक्त दिवा अगरबत्ती नाही तर भक्ताचं वागणंही दिसतं. मंडळी, आता आपण बघूया की पूजा मांडणी आणि प्रत्यक्ष पूजा कशी करायची. मंडळी, पूजा मांडणीमध्ये तुम्हाला प्रत्येक गुरुवारी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत. शक्यतो लाल किंवा पिवळा ड्रेस तुम्हाला घालायचा आहे. जर तुमच्याकडे हे 2 ड्रेस नसेल तर तुम्ही कुठलाही ड्रेस घालू शकता. फक्त तुम्हाला काळा आणि पांढरा ड्रेस घालायचा नाही. त्यानंतर मंडळी, आधी तुम्ही तुमची रोजची देवपूजा आरती करून घ्या. त्यानंतर एक चौरंग पाट मांडायचा आहे. देवासमोर तुम्ही मांडू शकता किंवा मग कुठल्याही स्वच्छ ठिकाणी पूर्व दिशेला तुम्ही चौरंग मांडू शकता. त्यानंतर त्यावर लाल किंवा पिवळा कपडा त्यावर अंथरावा. त्यावर स्वामींचा फोटो किंवा मग तुमच्याकडे स्वामी समर्थची मूर्ती असेल तर ती ठेवावी आणि त्यासमोर एका टोपलीत फळे ठेवावी. त्यानंतर मंडळी, चौरंगासमोर तुम्हाला दिवा लावायचा आहे. तेलाचा किंवा तुपाचा दोन्हीही चालतं. तुम्हाला जे जमेल ते तुम्ही लावू शकता. त्यानंतर मंडळी, आता आपण बघूया की पूजा कशी करायची. मंडळी, सगळ्यात आधी तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती एका प्लेटमध्ये ठेवून स्वामींच्या मूर्तीला दुधाने आणि पाण्याने श्री स्वामी समर्थ असं म्हणत अभिषेक करायचा आहे. त्यानंतर स्वामींच्या मूर्तीला गंध, अक्षत, हळद लावून त्यांची पूजा करायची आहे. तशीच पूजा तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोलाही गंध, अक्षत, हळद लावून फोटोची पूजा करायची आहे. फोटोला हार घालायचा आहे. मूर्तीलाही फुलं ठेवायची आहे. मंडळी, तुमच्याकडे दोन्ही असेल तर तुम्ही दोन्ही फोटो आणि मूर्ती ठेवून दोघांचीही पूजा करू शकता. त्यानंतर मंडळी, पूजा झाल्यावर आरती करायची आहे.
त्यानंतर कपूर लावून स्वामींना दाखवायचं आहे आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींना ते कपूर दाखवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रसाद म्हणून शिरा ठेवायचा आहे आणि नैवेद्यात जर शक्य असेल तर तुम्ही पुरणपोळी ठेवू शकता, कारण की पुरणपोळी स्वामी समर्थांना खूप आवडते. त्यानंतर मंडळी, हे सगळं झाल्यानंतर शांत मनाने श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला 11, 21 किंवा मग तुमच्याकडे जपमाळ असेल तर जपमाळाने 108 वेळा जप करायचा आहे. याच्याने तुमचं मन एकदम स्थिर राहील आणि स्वामींच्या भक्तात तुम्ही लीन व्हाल. मंडळी, श्री स्वामी समर्थ हे नाव तुम्ही मनापासून घेतलं तरी ते पुरेसं होतं. थोडा वेळ शांत बसून मनातल्या चिंता, भीती, अपेक्षा स्वामींच्या चरणी सोडून द्यायच्या आहे. त्या क्षणी काही मागणं नाही, फक्त म्हणायचं तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करा स्वामी. बस एवढंच तुम्हाला असं करायचं आहे प्रत्येक गुरुवारी 11 गुरुवार. त्यानंतर मंडळी, अनेकांना प्रश्न पडतो की गुरुवारी एकादशी किंवा अमावस्या आली तर काय करायचं. मंडळी, खूपशा लोकांच्या अनुभवाने आणि परंपरेने सांगायचं तर अशा दिवशी स्वामींची पूजा जरूर करावी, पण तो गुरुवार व्रताच्या गणनेत धरू नये. एकादशी ही विष्णू भगवानांची तिथी आहे. अमावस्या ही पितृकार्याची. त्या दिवशी गुरुवार व्रत मिसळणं योग्य मानलं जात नाही. त्यामुळे पुढील गुरुवारीचं पुढचा गुरुवार धरावा. यात घाई करण्यापेक्षा श्रद्धा जपणं महत्त्वाचं असतं. त्यानंतर मंडळी, आता आपण बघूया की उद्यापन कसं करायचं. 11 गुरुवार पूर्ण झाल्यावर जे केलं जातं त्याला उद्यापन म्हणतात. मंडळी, उद्यापन म्हणजे व्रत संपल्याचा आनंद नाही, तर स्वामींना या काळात दिलेल्या मानसिक बळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आहे. 11व्या गुरुवारी नेहमीप्रमाणे स्वामींची पूजा करायची, गोड पदार्थ करावा, शक्य असेल तर अन्नदान किंवा गरजवंतांना मदत करावी. त्यावेळी मनात मोठ्या मागण्या ठेवू नयेत. फक्त एवढंच म्हणावं, स्वामी जे दिलत, जसं ठेवलं त्यासाठी धन्यवाद. उद्यापन झालं म्हणजे स्वामींपासून मोकळं झालो असं कधीच समजू नये. उलट तेव्हा आपलं नातं स्वामींसोबत अधिक घट्ट होतं. गुरुवारी स्वामींचं नाव घेणं, मनात त्यांची आठवण ठेवणं ही सवय पुढेही चालू ठेवावी, कारण व्रत संपतं पण स्वामींची साथ कधीही संपत नाही. मंडळी, आता आपण बघूया की गुरुवारचे व्रत करताना मासिक पाळी आली तर काय करावे. सगळ्यात आधी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ हे करुणामूर्ती आहेत. ते भाव पाहतात, शरीराची अवस्था नाही. पण जर तुमची गुरुवार पूजा करतानाच मध्येच गुरुवारी पाळी आली तर मंडळी, प्रत्यक्ष पूजा, अभिषेक, दीप लावून नैवेद्य ठेवणे हे सगळं तुम्हाला करता येत नाही. कारण की मंडळी, हे शास्त्रात सांगितलं आहे आणि तो अपराध नाही. म्हणूनच तुम्हाला मासिक पाळी आली तर प्रत्यक्ष पूजा तुम्हाला करता येत नाही. त्यानंतर नामस्मरण थांबवायचं का? तर नाही, कधीच नाही. या दिवसात मनाने स्वामींचे नामस्मरण जरूर करावे. श्री स्वामी समर्थ जप मनात म्हणावा. पण मंडळी, माळ हातात न घेता फक्त मनाने तुम्हाला श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे. त्यानंतर मंडळी, गुरुवार आला आणि पाळी चालू असेल तर कसं करायचं. जर व्रताचा गुरुवार मासिक पाळीत आला तर घाबरायचं नाही. त्या दिवशी उपवासाचा ताण घेऊ नये. साधं सात्विक अन्न घ्यावे. फक्त मनात स्वामींना आठवावे. मंडळी, हा गुरुवार व्रतामध्ये धरला जाणार नाही. तुम्हाला पुढचा गुरुवार मोजणीने करायचा आहे. स्वामी भाव पाहतात, नियम नाही. त्यानंतर मंडळी, पुस्तकं वाचणे, स्तोत्र म्हणणे चालेल का? तर मोठ्याने वाचणे टाळावे, पण मनात वाचणे, ऐकणे पूर्णपणे चालते. स्वामी चरित्र ऐकू शकता, नामस्मरण ऐकू शकता. त्यानंतर दिवा, अगरबत्ती लावू नये का? तर हो, प्रत्यक्ष दिवा, अगरबत्ती, कापूर लावायचा टाळावा, पण मनात दीप प्रज्वलित आहे असं समजायचं. व्रत पुढे चालू ठेवावे का? नक्कीच. मासिक पाळीमुळे व्रत तुटत नाही. पाळी संपल्यावर पुन्हा नेहमीसारखी पूजा तुम्ही सुरू करावी. जिथे थांबलं तिथूनच पुढे सुरू करू शकता. त्यानंतर मंडळी, उद्यापनावर याचा परिणाम होतो का? तर नाही, अजिबात नाही.
उद्यापन करताना कोणतीही अडचण येत नाही. फक्त उद्यापनाच्या दिवशी पाळी नसेल याची काळजी घ्यावी. जर योगायोगाने आली तर उद्यापन पुढील योग्य दिवशी तुम्ही करू शकता. मंडळी, स्वामी समर्थ कठोर नाहीत, ते आपल्या आई बापासारखे आहेत. मासिक पाळी ही निसर्गाची प्रक्रिया आहे, पाप नाही, दोष नाही. स्वामींना फक्त तुमचा विश्वास, श्रद्धा आणि भाव हवा असतो. मन स्वच्छ ठेवा, नाम चालू ठेवा, बाकी सगळं स्वामी समर्थ पाहून घेत. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजेच स्वामींचं 11 गुरुवार व्रत हे चमत्कारासाठी नसतं. ते आपल्याला आतून शांत, संयमी आणि विश्वासू बनवण्यासाठी असतं. जेव्हा आपण पूर्ण मनाने स्वामींवर सोपवतो तेव्हा आयुष्यातील अडथळे हळूहळू बाजूला सरकायला लागतात. स्वामी समर्थ कधीच लगेच सगळं बदलत नाही, पण ते आपल्याला बदलायला नक्की शिकवतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.